नमस्कार. BMS थर्ड इयर शल्यतंत्र याच्या पेपर 1मधील आज आपण त्रिविध कर्म त्याचाच मॉडर्न अस्पेक्ट बघणार आहे. हा आपला पार्ट 2चा व्हिडिओ असणार आहे. मागील पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण त्रिविध कर्माचा आयुर्वेदिक अस्पेक्ट म्हणजे जे आपले प्रधान 3 कर्म आहेत, पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म, तर याच्या नोट्स बघितल्या होत्या. आज या व्हिडिओमध्ये आपण त्रिविध कर्माचा जो मॉडर्न अस्पेक्ट आहे म्हणजे प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स, ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आणि पोस्ट ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स, तर त्याच्या नोट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि सोबतच जे 1 ते 2 पॉईंट आहेत सिलेबस कॉपीनुसार मस्ट टू नोचे, तर ते सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपले व्हिडिओ थोडे रेग्युलर नाही आहेत, थोडासा गॅप पडलेला आहे, तरी पण आपण रोज किंवा 2 दिवसातून एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नोट्सचे व्हिडिओ बघत चला, ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घेत चला. नक्कीच तुम्हाला याचा युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदा होणार आहे. तसंच आपण BMS फायनल इयरचे मागील 4 ते 5 व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत शल्यतंत्र या विषयाचे. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही तिथे जाऊन मेसेज करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण आपल्या सर्व नोट्स या सिलेबस कॉपीनुसार NCISMची सिलेबस कॉपी आहे ऑफिशियल, तर त्याच्यानुसार आपण बघत असतो. आणि जे मस्ट टू नोचे पॉईंट आहेत ते तर आपण कवर करतोच, परंतु जे डिझायर टू नो किंवा नाईस टू नोचे पॉईंट आहेत ते सुद्धा आपण कवर करण्याचा प्रयत्न आपल्या नोट्समधून करत असतो. तर त्यामध्ये तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार पोझिशन ऑफ पेशंट हा पॉईंट मस्ट टू नोला दिलेला आहे. तर त्यामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे तर मेक्स द प्रोसिजर इझी फॉर बोथ सर्जन आणि पेशंट, दोघांसाठी पण प्रोसिजर इझी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सुरुवातीची गोष्ट ती म्हणजे पेशंटची पोझिशन, ती महत्त्वाची असते. त्यामध्ये रिलीफ टू द पेशंट, पोझिशन डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ ऑपरेशन, कोणत्या प्रकारचं ऑपरेशन आहे त्यानुसार पोझिशनसुद्धा बदलते. त्यानंतर फॉलोइंग आर द पोझिशन्स यूज रुटीनली इन सर्जिकल प्रोसिजर्स, कोणकोणत्या आहेत तर पहिली डॉर्सल पोझिशन, ती कॉमनेस्ट पोझिशन आहे, लाईंग ऑन द बॅक विथ हिप फ्लेक्स. आणि क्लिनिशियन हा त्याच्या पेशंटच्या राईट साईडला असला पाहिजे या पोझिशनमध्ये. तर आपण काही थोडक्यात प्रोसिजर बघणार आहे, पोझिशन्स बघणार आहे आणि त्यांचं एक ते 2 वाक्यामध्ये त्यांचं फीचर बघणार आहे. लॅटरल पोझिशन्स, लाईंग ऑन द साईड, किडनी रिजन रिलेटेड ऑपरेशनमध्ये लॅटरल पोझिशन वापरली जाते. त्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, लेफ्ट लॅटरल आणि राईट लॅटरल. त्यानंतर प्रोन पोझिशन, लाईंग ऑन द वेंट्रल साईड फॉर द ऑपरेशन्स ऑफ बॅक यूज्ड फॉर पायलोनेडल सायनस. त्यानंतर लिथोटॉमी पोझिशन, लाईंग ऑन द बॅक विथ लेग सस्पेंडेड इन स्टिरप्स फॉर ऑपरेशन ऑफ पेरिनियम, प्रोक्टोस्कोपिक आणि सिग्मॉइडोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये ही पोझिशन वापरली जाते. तसंच ह्या पोझिशन तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल बेसिस नॉलेजसाठी सुद्धा तुम्हाला ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत, तसंच थेरॉटिकलसुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ट्रेंडनबर्ग्स पोझिशन, हेड लो पोझिशन म्हणतात. हेड एंड ऑफ टेबल इज लोअर डाऊन, शोल्डर सपोर्टेड बाय शोल्डर ग्रो, युजफुल इन द शॉक मॅनेजमेंट. त्यानंतर रिव्हर्स ट्रेंडनबर्ग्स पोझिशन फॉर द ऑपरेशन्स ऑफ अप्पर ॲबडोमन आणि ब्रेन. नी एल्बो पोझिशन, आयडियल पोझिशन आहे, यूज्ड फॉर पाल्पेटिंग द प्रोस्टेट अँड समायनल वेसिकल्स. नेक एक्सटेंडेड, पिलो बिलो द शोल्डर्स, हेड रेस्ट ऑन अ रिंग, थायरॉइडेक्टॉमीमध्ये वापरतात. नी चेस्ट पोझिशन, त्यालाच आपण जेनोपेक्टोरल पोझिशनसुद्धा म्हणतो. नी अँड चेस्ट रिमेन इन द कॉन्टॅक्ट विथ द बेड फॉर इंट्रोडक्शन ऑफ प्रोक्टोस्कोप अँड सिग्मॉइडोस्कोप. त्यानंतर हेड एक्सटेंडेड पोझिशन, हेड इज एक्सटेंडेड ओव्हर द एज ऑफ द टेबल फॉर द ऑपरेशन इनसाइड द माउथ. सिटिंग पोझिशन, पेशंट सिटेड ऑन द ऑपरेशन टेबल, लेग रेस्टेड डाऊन, हँड्स ऑन द शोल्डर, नेक फ्लेक्स रेस्टिंग ऑन द चेस्ट. तर थोडक्यात तुम्हाला पोझिशनचं नाव दिलं तर तुम्हाला काय आलं पाहिजे तर त्या पोझिशनचं म्हणजे ती कशी असते ते लिहिता आलं पाहिजे एका वाक्यामध्ये. त्याचं एखादं एक्झाम्पल की कोणत्या ऑपरेशनमध्ये ती पोझिशन वापरतात आणि लगेच तुम्हाला ती पोझिशन डोळ्यासमोर इमॅजिन झाली पाहिजे. तर हे या पॉईंटचं महत्त्व आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स. आता आपला मेन टॉपिककडे आपण बघणार आहे नोट्स. त्यामध्ये प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स म्हणजेच पूर्वकर्म. हिस्ट्री घ्यायची, पेशंट इज इन्क्वायर्ड अबाउट इलनेस, डायबिटीज, BP, हायपरटेन्शन, अस्थमा, ड्रग इंटेक, काही स्टिरॉइड्स चालू आहेत का, इन्सुलिन चालू आहे का, त्यानंतर कोणते अँटी एपिलेप्टिक ड्रग चालू आहेत का, तर हे सर्व हिस्ट्री टेकिंगमध्ये येतं. त्यानंतर एक्झामिनेशन, न्यूट्रिशनल स्टेटस आणि बिल्ट, हायड्रेशन, ॲनिमिया, जॉन्डिस हे काय आहे का. त्यानंतर ओरल हायजीन बघायचं. त्यानंतर जे सिस्टमिक आहेत CVS, CNS, पल्स, BP, हार्ट साऊंड्स, ते वायटल्स चेक करायचे. त्यानंतर लोकल एक्झामिनेशनमध्ये रुटीन ॲबडोमेन एक्झामिनेशन करायचं, पर रेक्टल एक्झामिनेशन करायचं. कंडिशन ऑफ द स्किन ॲट द साईट ऑफ इन्सिजन नोटेड. त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल, साईट ऑफ सर्जरी मस्ट बी रिटन ऑन द केस पेपर अँड मार्क ऑन द पेशंट्स बॉडी. तर हे सर्व लोकल एक्झामिनेशनच्या अंडर येतं. ज्या सिस्टीमच्या आपण ऑपरेटिव्ह करणार आहे त्या सिस्टीमचं एक्झामिनेशन तर तिथे केलं पाहिजे. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन्समध्ये रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स फॉर ऑल पेशंट्स अबव 40 इयर्स. त्यामध्ये HB, WBC, ESR, BT, CT, ब्लड ग्रुपिंग, ब्लड युरिया, सिरम क्रिएटिन, BSL, ब्लड शुगर लेवल. त्यानंतर चेस्ट एक्सरे, ECG, युरिन आणि स्टूल कल्चर. त्यानंतर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन्समध्ये एंडोस्कोपी, बॅरियम मिल किंवा एनेमा,
त्यानंतर कोलोनोस्कोपी, IVP आणि सायटोस्कोपी हे काही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आहेत, ते त्या सिस्टीमशी रिलेटेड आहेत, तेव्हा ते करावे लागतात. त्यानंतर प्रिपेरेशन्स. आता प्री ऑपरेटिव्हसाठी प्रिपेरेशन्स काय काय आहेत, तर आफ्टर टेकिंग प्रॉपर हिस्ट्री, एक्झामिनेशन आणि इन्व्हेस्टिगेशन्स, द प्लॅनिंग ऑफ ऑपरेशन डेट इज डन. पहिलं हे सर्व प्रिपरेशन झाल्याच्यानंतर ऑपरेशन डेटची प्लॅनिंग केली जाते. एक्सप्लेन द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड इट्स रिस्क टू द पेशंट रिलेटिव्स अँड टेक देअर कन्सेंट. इन्फॉर्म रिटर्न कन्सेंट घ्यायचा असतो. इन द केस ऑफ सर्जरी 1 day बिफोर लिक्विड डाएट शुड बी स्टार्टेड. NBM म्हणजे नील बाय माउथ ॲटलिस्ट बिफोर 8 to 10 hours बिफोर सर्जरी. फॉर मेजर सर्जरी लाईक ॲनास्टोमोसिस, कोलोनोस्टॉमी त्यानंतर बोवेल वॉश इज नेसेसरी. फॉर मायनर ऑपरेशन्स सोप वॉटर इनिमा अर्ली मॉर्निंग दिला जातो. त्यानंतर गिव्ह टॅबलेट डायझेपाम बिफोर स्लीप ॲट द प्रिवियस नाईट. कंप्लीट बाथ विथ डेटॉल सोप. शेविंग अँड प्रिपरेशन्स ऑफ लोकल पार्ट इन द अर्ली मॉर्निंग. कीप BT सॅम्पल रेडी ॲज वेन रिक्वायर्ड. प्री ऑपरेटिव्ह पेंटिंग्स ऑफ द पार्ट्स अँड ड्रेसिंग अप्लाइड. हे अजून काही पॉईंट्स आहेत. त्यामध्ये इंजेक्शन TT द्यायचं असतं 0.5 cc. गिव्ह इंजेक्शन ॲट्रोपिन 0.6 mg बिफोर हाफ hour ऑफ ऑपरेशन. बिफोर एंटरिंग द पेशंट इन टू OT एम्प्टी ब्लॅडर इज मस्ट. DMच्या केसमध्ये इन्सुलिन डोस ओमिटेड इन द मॉर्निंग ऑफ द डे ऑफ ऑपरेशन. HTN असेल तर गिव्ह रेग्युलर डोस अकॉर्डिंग टू द शेड्यूल. सेप्सिसमध्ये प्री ऑपरेटिव्ह अँटीबायोटिक्स द्यायचे. तर ह्या सर्व कंडिशन्स पण माहिती पाहिजे की ऑपरेटिव्ह पेशंट जरी आपण करत असलो तर त्या पेशंटच्या कंडिशननुसार आपल्याला सर्व प्री ऑपरेटिव्ह गोष्टी करता आल्या पाहिजेत. अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ ऑपरेशन RT इन्सर्शन, फॉलिस कॅथेटर डन. क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये म्युकोलायटिक एजंट्स, अँटीबायोटिक्स द्यावे. डाएट मॅनेजमेंटमध्ये डेंटुलस पेशंट असेल तर सॉफ्ट डाएट, इसोफॅगस ट्युमर असेल तर लिक्विड डाएट, बिलियरी ट्रॅक डिसीज असेल तर फॅट फ्री डाएट द्यायचा. HTN रिनल फेल्युअर असेल तर सॉल्ट फ्री डाएट. म्हणजे सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते. त्याला आपण प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन्समध्ये घेतो की काय काय प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन गरजेचे असतात पेशंटला ऑपरेशनमध्ये नेण्याच्या आधी. तर त्या सर्व गोष्टी या प्रिपरेशन्समध्ये येतात. त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये इमिजिएट पोस्ट ऑपरेटिव्ह केअर इज क्रिटिकल. ऑब्झर्व केअरफुली. गिव्ह फिजिकल अँड सायकोलॉजिकल सपोर्ट टू द पेशंट. ऑल ऑर्डर्स मस्ट बी रिटन ऑन 1 page. रिवाइज डेली ॲट वन्स. पहिल्या दिवशी काय करायचं तर नेम ऑफ ऑपरेशन, ॲनेस्थेशियाचा टाईप, व्हायटल सायन्स, IV फ्लुइड, ड्रग जे जे दिलेत ते सर्व नोटेड करायचे. त्यानंतर NBM ॲटलिस्ट 4 hours 4 तास त्याला नील बाय माउथ ठेवायचं. टेक व्हायटल सायन्स, आउटपुट इनपुट कॅल्क्युलेट करायचा, लिहायचा. RT ॲस्पिरेशन चार्ट फाइंडिंग्स, ॲबडॉमिनल गर्थ. गिव्ह हेड लो पोझिशन टू पेशंट इफ स्पायनल ॲनेस्थेशिया इज गिवन. गिव्ह IV फ्लुइड्स, ॲनल्जेसिक, अँटीबायोटिक्स आणि अकॉर्डिंगली हे पहिल्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर सेकंड डेला ऑल द अबव मेजर शुड बी रिपीटेड. ड्रेन शुड बी रिमूव्ड इफ इट इज नील. RT आणि फॉलिज रिमूव्ह करायचं आहे. ॲडवाईस फॉर फ्रिक्वेंट चेंज ऑफ पोझिशन. प्रॉपर केअर ऑफ वुंड मस्ट बी टेकन 7th day आणि इमर्जन्सी 5th day. पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात. पेन, त्यासाठी आपण ॲनल्जेसिक देतो, इंजेक्शन डायक्लोफिनॅक सोडियम. वॉमिटिंगसाठी रॅनिटिडिन. हिक्कप, सिडेटिव्स देतो, मॉर्फिन, सिझाप्राईड. ॲबडॉमिनल डिस्टेन्शन होऊ शकतं, रिटेन्शन ऑफ युरिन, शॉक. त्यानंतर ब्लिडिंग आणि रेस्पिरेटरी किंवा रिनल फेल्युअर. हे पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे ते प्रत्येकामध्ये होतीलच असं नाही, परंतु जर झाले तर काय काळजी घ्यावी हे इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर सिलेबस कॉपीनुसार ह्याच टॉपिकच्या अंडर काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊया. प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्म कन्सेंट अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स. आता हे पेपरमध्ये विचारतील नाही विचारतील ती पुढची गोष्ट आहे, परंतु सिलेबस कॉपीनुसार मस्ट टू नोच्या पॉईंटमध्ये दिलेले आहे, त्यामुळे त्याचे नोट्स काढणं किंवा नोट्स असणं गरजेचं आहे. इन्फॉर्म्ड कन्सेंट इट इज अ व्हॉलंटरी ॲग्रीमेंट गिवन बाय अ पेशंट आफ्टर रिसिविंग ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सर्जिकल ऑर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर्स. त्याचे प्रिन्सिपल्स. कॉम्पिटन्स म्हणजे कॅपॅसिटी ऑफ पेशंट. पेशंट मस्ट बी अडल्ट, मेंटली साऊंड, एबल टू अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन. व्हॉलंटरीनेस. कन्सेंट शुड बी गिवन फ्रीली, नो फोर्स, थ्रेट, मिसप्रेझेंटेशन. म्हणजे कोणालाही घाबरवून किंवा कसं आपल्याला कन्सेंट घ्यायचं नाही आहे. त्या पेशंटनी फ्रीली किंवा पेशंटच्या रिलेटिव्हनी फ्रीली कन्सेंट दिलं पाहिजे. त्यानंतर ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन. द सर्जन मस्ट एक्सप्लेन डायग्नोसिस अँड नेचर ऑफ द डिसीज, नेचर अँड पर्पज ऑफ द डिसीज, बेनिफिट्स, पॉसिबल रिस्क आणि कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे सर्व गोष्टी सर्जननी पेशंटला त्याच्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजेत की ऑपरेशन दरम्यान काय होऊ शकतं, त्याच्यानंतर काय होऊ शकतं, काय लक्षणं दिसू शकतात, ते सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. अंडरस्टँडिंग एक्सप्लेनेशन मस्ट बी सिम्पल लँग्वेज आणि पेशंट्स रिजनल लँग्वेजमध्ये ते एक्सप्लेन करायचं आहे. डॉक्युमेंटेशन. रिटर्न कन्सेंट घ्यायचं आहे. राईट टू विड्रॉ. पेशंट हॅज राईट टू रिफ्यूज द ट्रीटमेंट आणि विड्रॉ कन्सेंट ॲट एनी टाईम. म्हणजे पेशंट कोणत्याही क्षणी म्हणजे रिफ्यूज करू शकतो ट्रीटमेंटसाठी आणि तो दिलेला कन्सेंटसुद्धा परत घेऊ शकतो. तर हा त्याच्याकडे राईट असतो. त्यानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स टू ऑब्टेन द इन्फॉर्म कन्सेंट. त्यामध्ये हे पॉईंट्स दिलेले आहेत. एस्टॅब्लिश रॅपोर्ट, यूज सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज, ॲक्टिव्ह लिस्निंग पाहिजे, कल्चरल अँड इमोशनल सेन्सिटिव्हिटी आणि चेक द अंडरस्टँडिंग म्हणजे मिसकन्सेप्शन्स क्लॅरिफाय करायच्या. हे काही पॉईंट्स आहेत इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किलचे जे आपण इन्फॉर्म कन्सेंट घेत असताना आपल्याला आले पाहिजे किंवा माहिती पाहिजेत.
त्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी, काम टोन ऑफ व्हॉईस, सुश्रुतांनुसार प्रकृती ज्ञान, रोगी परीक्षा, कंपॅशन, सत्यवाक्य, ट्रूथफुल कम्युनिकेशन. दिस ऑल फॉर्म्स द इथिकल बेस ऑफ इन्फॉर्म्ड कन्सेंट. तर या होत्या शल्यतंत्राच्या पेपर 1मधील त्रिविध कर्म या टॉपिक संबंधित मॉडर्न ॲस्पेक्टच्या नोट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेद ॲस्पेक्ट म्हणजे पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्मच्या नोट्स पाहिल्या होत्या आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्याचा राहिलेला मॉडर्न ॲस्पेक्ट बघितलेला आहे. सोबतच NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार जे तुम्हाला इम्पॉर्टंट मस्ट टू नोचे टॉपिक आहेत, 2 ते 3 छोटे टॉपिक, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. व्हिडिओ समजला नसेल तर एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत परत पहा, ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि जर मागील व्हिडिओ बघितले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. इथून पुढे आपण प्रयत्न करूयात की रेग्युलर व्हिडिओ शल्यतंत्रीचे असो किंवा BMS फायनल इयरचे आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतील. जरी ते शक्य नाही झालं तरी आपण कमीत कमी 2 दिवसातून एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करूया आणि हे व्हिडिओज तुम्ही जसे जसे यूट्यूबवर पडत जातील तसे तुम्ही पाहत जा व तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.